मध्य रेल्वेने दौंड कलबुर्गी विशेष अनारक्षित गाडीला 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली असून या निर्णयाचे सोलापूर स्थानकावर प्रवासी सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी हार घालून स्वागत केले। बुधवारी सकाळी गाडी तसेच चालक व अधिकाऱ्यांचा पुष्पहाराने देखील सत्कार करत रेल्वे प्रशासनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। प्रवाशांची वाढती मागणी, दैनंदिन प्रवासाचे प्रमाण आणि नियमित पाठपुरावा लक्षात घेऊन मध्य रेल्वेने ही मुदतवाढ जाहीर केली आहे। प्रवासी सेवा संघाचे अध्यक्ष संजय पाटील यांनी सांगितले की शेतकरी, विद्यार्थी, महिला, रुग्ण तसेच दररोजचे पासधारक प्रवासी या गाडीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत। ही सेवा अत्यावश्यक बनली असून पुढे ही गाडी कायमस्वरूपी सुरू ठेवण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले। गाडी क्रमांक 01421 01422 दौंड कलबुर्गी विशेष गाडी गुरुवार व रविवार वगळता आठवड्यातून 5 दिवस धावणार आहे। ही सेवा 28 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे। दरम्यान यावेळी रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत करत लोको पायलट SK रजाक आणि सहाय्यक लोको पायलट मंगेश मोरे यांचा सत्कार प्रवासी सेवा संघाचे अध्यक्ष संजय पाटील, रेल्वे पासधारक विभाग प्रमुख नंदू दळवी यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी संजय पाटील, नंदकुमार दळवी, संगीता भोसले, शिवकुमार दरेकर, आनंद धोत्रे, विजय माळवे, शिवाजी वसपटे, विलास राठोड, गणपत पवार आदी उपस्थित होते।